आज इथे उपस्थित आपण सर्व अफाम या संस्थेचे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सदस्य प्रतिनिधी, अफामचे माननीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्रजी, श्रीयुत तांबोलीजी, माझे ज्येष्ठ सहकारी दांगडसाहेब आणि उपस्थित सर्व या MSRLMचे CEO. आजचा आपला हा जे प्लॅटफॉर्म आपण आयोजित केलेला आहे खूपच प्रोडक्टिव्ह आहे आणि ह्याच्यामध्ये जी आपली पूर्ण महाराष्ट्रभराची जे पार्टिसिपेशन आहे, प्रतिसाद, तोही एक खूप उल्लेखनीय आहे. कारण खूप आपण मीटिंग्स घेत असतो, परंतु पार्टिसिपेशन ज्याची आवश्यकता असते, फक्त बोलणारे स्वतःलाच ऐकायला आपलं ह्याच्यात असतात, पण त्याच्यातून काय बदल घडत नाही. तर मला असं वाटतं की हा ऑडियन्स असा आहे की जे ग्रासरूट्समध्ये काम करतो. आणि तर आज मी विचार करत होतो की आपण बरेचशा गोष्टी आपल्या सर्वांना माहीतच आहेत आणि त्याला रिटरेट करण्यात काही नवीन गोष्ट साध्य होत नाही. म्हणून थोडंसं मी वेगळा, हिंदी में हम बोलते हटके, 3-4 मुद्दे आपल्यासमोर ठेवू इच्छितो. एक आहे कामाबद्दल, की कुठल्या प्रकारचा काम आपल्याला पुढे रोजगार म्हणून मिळणार आहे. कारण आपण ग्रामीण भागात रोजगारचा विचार करतो, तर ते कुठल्याही प्रकारचं काम असणार आहे, तो एक भाग. दुसरा, आपला सर्व जे ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, तर ग्रामीण अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे, हे आपल्याला माहीतच आहे. पण कृषीवर कुठले स्पेसिफिक व्हॅल्यू ॲडेड भागावर आहे, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर आतापर्यंत आपण टंचाईच्या वातावरणातून पुढे आलो, कमतरताच्या वातावरणातून पुढे आलो. आपल्याला माहीत आहे एवढे भीषण गोष्टी, भूकबली, बेंगॉलमध्ये खूप मोठा फॅमिन झाला होता आणि हे आपले सायकॉलॉजिकली आपले राज्यात देशांनी सहन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला कृषीचा उत्पादन वाढवावा ह्याच्याकडे फक्त आपलं लक्ष आहे. आणि आपण त्या मार्गावर किती पुढे आलो आहे आणि थोडंसं मागे बघण्याची आवश्यकता आहे. कारण कृषी व्यवस्था आज कृषीचे उत्पादन वाढवण्यामुळे सुधरत नाही. हा विरोधाभास आपल्या सर्वांना लक्षात आला तर आपली थोडीफार नवीन प्रकारचे लाईव्हलीहूड्सवर आपलं लक्ष जाऊ शकतो. हेच गोष्ट वनांचेवर सुद्धा आधारित आहे, पण तो थोडासा आपण नंतर बोलूया. आणि तिसरं आहे की जे कुठल्या माध्यमातून आपण हे सगळं करू शकतो. कारण शासनाचं माध्यम एक आहे आणि शासनाचं माध्यम कर आधारित पैसा गोळा करून त्याच्यावर आधारित आहे. आणि मला वाटतं की ह्या आपल्या हॉलमध्ये आपण सर्व जे एकत्रित आहोत, आपण CSR, व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन्स आणि स्वयंसेवी या मार्गातून पुढे जात आहोत. तर त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा मार्ग पुढे आलेला आहे. आणि मित्रा ज्या संस्थेला मी प्रतिनिधित्व करतो, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, आम्ही आणि एशियन फिलॅन्थ्रॉपी, माहीत नाही कुणी आहे त्यांचे प्रतिनिधी इथे, तर त्यांच्याशी पण मला आपल्याला जोडून द्यायचं आहे. ते पूर्ण एशियामध्ये काम करतात. अतिशय युनिक त्यांचं काम आहे. ते CSR आणि फिलॅन्थ्रॉपीचा जो पैसा आहे तो कुठून येतो, कशावर खर्च होतो आणि त्याला अजून आपण ज्या गोल्सवर आपल्याला प्रायोरिटी वाटते त्या गोल्सवर त्याला कसं केंद्रित करता येईल त्याच्याबद्दल काम करतात. आमचा त्यांच्यासोबत पार्टिसिपेशन आहे आणि त्यांनी काढलेले 2-3 निष्कर्ष सुद्धा मी आपल्यासमोर शेवटी ठेवतो, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की जो काम आपण करत आहोत त्या कामासाठी खूप मोठा तसं निधीचा अभाव नाही आहे, परंतु त्याला कन्व्हर्ज कसं करता येईल तो विषय आहे. तर आपण सुरू करूया. इथून करतो ना. तर पहिला विषय मी करतो, जसा मी सुरू केला की आपल्या सर्वांना माहीत आहे की
कृषीचं उत्पादन डबलिंग नाही. आपल्या प्रधानमंत्रींनी खूप महत्त्वाचा, बऱ्याचशा लोकांनी त्याचं सूक्ष्मता लक्षात आली नसेल. डबलिंग ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन नाही म्हटलं, डबलिंग फार्म इन्कम. त्याच्यात खूप मोठा फरक आहे. तर हा फरक एम्प्लॉयमेंटच्या आधारी आहे. आपल्याला माहीत असेल की कृषी भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा फक्त 11% उत्पादन देतो, म्हणजे GDPचा 11%, परंतु त्याच्यावर 50% लोक अवलंबून आहे. तर ह्याचा अर्थ असं की ॲव्हरेज जो शेतकरी आहे तो, हां हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आपला जो शेतकरी आहे त्याचा जे उत्पन्न आहे तो बाकीचे सगळे उद्योगांपेक्षा कमी आहे. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जर तो शेतकरी कुठल्याही उद्योगात गेला, कामगार म्हणून सुद्धा, मालक म्हणून नाही, तरी त्याचा 7 पट जास्त सरासरीने उत्पन्न वाढतो. आपल्याला वाटत असेल की सगळेच राज्यात हा खरं आहे. ॲक्च्युली नाही. अमेरिकामध्ये सरासरी शेतकरीचा उत्पन्न 15% ॲव्हरेज पर कॅपिटा इन्कमपेक्षा जास्त आहे. आपल्या शेतकरीचा उत्पन्न 7 पटींनी कमी आहे ॲव्हरेज उत्पन्नापेक्षा. हे आपल्याला विचार करण्यासारखा असता जर भारत देश 1950चे कृषी अर्थव्यवस्थावर अडकलेला असता तर. म्हणजे त्यावेळी आपण गहू बाहेरून आणत होतो, बेंगॉलमध्ये फॅमिन्स व्हायचे, बरोबर की नाही? अरे पण ह्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी खूप मोठा मिरॅकल, जादू ऑलमोस्ट केलेली आहे. आणि ही जादू या पुढच्या आकडेवारून आपल्याला दिसून येईल. तर हा प्रश्न मी नेहमी विचारतो. वरचा आकडेवारी आहे भारताचं गेहूंचा उत्पादन. आपल्याला माहीत आहे की आपण जेव्हा लहान होतो तर अमेरिका आपल्याला घेऊ द्यायची. अमेरिका भारतापेक्षा किती पटांनी मोठी आहे भौगोलिक क्षेत्रात कुणाला कल्पना आहे? 3 पट. 3 भारतवर्ष अमेरिकात बसू शकतात क्षेत्रफळात. आपला गेहूंचा उत्पादन, फक्त गेहूंचा, त्यांच्यापेक्षा दुप्पटपेक्षा जास्त आहे आज. अमेरिका 50 मिलियन टन गेहूं उत्पादन करते, 53 मिलियन टन. आपला मागचा वर्षाचा 120-113 मिलियन टनच्या आसपास गेल्या, दरवर्षी वाढतो, म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त. आणि 1/3 क्षेत्रफळावर. भातमध्ये आपण सर्वात मोठे आहोत. चीन, ज्याच्यात सुद्धा 3 भारतवर्ष बसू शकतात. आणि चीनची टेक्नॉलॉजी आपल्याला माहीत आहे. चीनपेक्षा जास्त आपण भात प्रोड्यूस करतो. आणि फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स सगळे मिळून चीन आणि अमेरिकाच्या नंतर आपला 3रा नंबर आहे. आणि दुधात फर्स्ट आहोत. तर एवढं सगळं झालं असेल तर शेतकरी थोडाफार तरी श्रीमंत आणि आर्थिक दृष्टीने सबळ झाला असावा असं आपल्याला वाटलं पाहिजे की नाही? तसं काही झालेलं नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे, म्हणूनच आपण इथे आहोत. तर हे न होणं साहजिक नाही आहे. वास्तविक हे असं का होतो हा एक विरोधाभास आहे आपले सर्वांचे धोरणांचा. सर्व देशात तसं होत नाही, भारतात हे स्पेसिफिकली होत आहे. आणि बरेचसे आपण सर्वांनी मिळून जे धोरणं केलेले आहेत चांगला विचार करून, ते सगळे चुकीचे धोरणांमुळे हा फलस्वरूप आहे समोर. हे किती चुकीचं आहे हे समजण्याला आपण इथेच पुण्याच्या जवळची मर्सिडीज फॅक्टरीचा विचार करू शकतो. जर मर्सिडीज फॅक्टरीचा उत्पादन 100 पटींनी वाढला तर मर्सिडीजचा मालक श्रीमंत होईल की गरीब होईल? पण शेतकरी आपले गरीब झाले त्या पिरियडमध्ये, इतकं उत्पादन वाढून. तर ह्याच्या मागचा दुसरा कारण असं आहे की शेतकरीला मिळणारी किंमत आणि आपण जी किंमत देतो त्याच्यामध्ये 40 ते 60% अंतर आहे फार्म गेट प्राईस आणि शेवटच्या किमतीत. हे RBIचा अभ्यास आहे, त्यांनी दाखवला. भातामध्ये 49% फरक आहे,
28%चा फरक आहे पोटॅटोजमध्ये, पण 40 ते 60% हे दरम्यान सामान आहे. म्हणजे जो शेतकरी 100 रुपयाचा गहू जर आपण घेत असू तर भात घेत असू तर त्यापैकी फक्त 40 रुपये शेतकरीला जातात. तर 60 रुपये कुणाला जातात? तर मिडल मॅन जो आहे तो त्या भातात काही व्हॅल्यू ॲड करतो का? व्हॅल्यू ॲड करत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण व्हॅल्यू ॲड नाही करत, तो फक्त त्याचा व्यापारी आहे. आणि फक्त या शासनाने 3 जे कायदे काढले होते त्याचा उद्देश फक्त तेवढाच होता की हे मधली व्हॅल्यू चेन दुरुस्त करण्याची, आणि ते सगळे आपण विचारवंत लोकांनी हाणून पाडले ते 3 कायदे. त्याच्यामुळे हा जे फरक आहे हा दूर करणं अतिशय कठीण आहे, कारण ह्याच्या मागे कुणाची इच्छाशक्ती नाही हा नाही आहे, चुकीचे कायदे आहेत. सर्वात मोठा चुकीचा कायदा कुठला आहे? APMC कायदा. APMC कायद्यामध्ये आपण काय म्हणतो की एक तालुक्यामध्ये कुठलाही व्यापारीला जर धान्य विकत घ्यायचं असेल तर त्यांनी त्या APMC मध्ये रजिस्टर व्हायला पाहिजे, आणि तो रजिस्टर्ड व्यापारी फक्त तिथे घेऊ शकतो शेतकरीकडून. तर आम्ही तुम्हाला सांगितलं की 113 मिलियन टन आपण घेऊ उत्पादन करतो, आणि किमान 20 ते 30 कोटी शेतकरी असतील. 20 ते 30 शेतकरींचे समोर फक्त 1 लाख जर व्यापारी असतील तर किंमत कोण ठरवणार? व्यापारी. तो 1 लाख व्यापारींच्या ऐवजी 20 लाख किंवा 1 कोटी व्यापारी उभे राहिले तर व्यापारींच्या मध्ये जी स्पर्धा होते त्या स्पर्धेतून घेऊची किंमत वाढू शकते. आणि ते स्पर्धा फक्त घेऊ विकत घेण्यात होत नाही, कारण त्याला माहिती आहे की घेऊ तर सर्व लोक घेऊ शकतात. म्हणून एक व्यापारी म्हणतो मी नाही, मी त्याला कोल्ड स्टोरेज करून ग्रेडिंग करून तुला त्याची ॲडिशनल व्हॅल्यू देईल. दुसरा म्हणू शकतो मी त्याचा ब्रेड तयार करून एकदम हाय क्वालिटी घेऊ घेईल तुझ्याकडून आणि त्याचं ब्रेड तयार केलं आणि त्याच्यातली किंमत तुला देईल. तर ही जी स्पर्धा आहे हे आपण आपले उदारपणाने की आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो APMC कायदा, आणि ती सगळी बंद करून टाकली. आणि हे जे 3 कायदे येणार होते त्याच्यातला पहिला कायदा हा होता की APMCला मारायचा नव्हताच. APMC आपले कार्यक्षेत्रात कार्यरत राहील, परंतु APMC बाजूला दुसरा कुणीही व्यापारी आला आणि स्वतःचा मार्केट त्यांनी उभा केला तर त्यालासुद्धा मुभा राहील घेण्याची, आणि त्याला किंमत जो देईल तो ठरू शकतो, आणि APMCला त्याला सेस चार्ज करण्याचा अधिकार राहणार नाही. एवढंच होता तो कायदा, तो आपण हाणून पाडला. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन ह्या क्षेत्रात शेतकरीकडून विकत घेणारे लोक खूप कमी आहेत आणि शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला माहीत आहे साहजिकच ही व्हॅल्यू कॅप्चर फक्त मधला माणूस करतो आणि व्हॅल्यू ॲडिशन करत नाही, कारण त्याला सहजपणे मिळतो. जेव्हा कॉम्पिटिशन वाढतो तर तेव्हा व्हॅल्यू ॲडिशन होते. जसं टेस्को आहे, हे मोठे मोठे जे फार्मचे जे रिटेल स्टोअर्स आहेत ते लोक मोठ्या प्रमाणावर प्रोक्युअर करतात, कोल्ड स्टोरेज करतात. कोल्ड स्टोरेजचा फायदा काय होतो की शेतकरीची किंमत जास्त वेळ आपल्याला शेल्फ लाईफ वाढल्यामुळे किंमत वाढते. तर हा एक मुद्दा आहे. तर त्याच्यामुळे हा एक दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे जेव्हा आपण ग्रासरूट्समध्ये काम करतो, की फर्टिलायझर वाढवलं पाहिजे, पाणीच्या सिंचनाची क्षमता वाढवली पाहिजे. कारण ज्यावेळी शेतीचा कुठलाही उत्पादन अनावश्यक वाढतो त्यावेळी शेतकरींना फायदा होत नाही, नुकसान होतो. आणि आपण फक्त शासनाकडे जातो की तुम्ही विकत घ्या, तुम्ही विकत घ्या. आता हे जे दुसरा आपला प्रॉब्लेम आपण निर्माण करायचा, नंतर सांगायचा शासनाला तुम्ही विकत घ्या, त्याच्यातून कुणाचा फायदा होत नाही. त्याचं कारण असं आहे की शासन जेव्हा अतिरिक्त कांदा किंवा टोमॅटो विकत घेतो तर कुठून घेतात? ते तुमच्याकडून सर्वांवर टॅक्सचे पैसे कडून ते घेतात आणि ते विकले जात नाही. म्हणून तुम्हाला बघितलं असेल जेव्हा कांद्याचा होता तर आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला विकत घेतलेला कांदा टाकून देतो. म्हणजे ह्या प्रकारचं नुकसान आपण करतो जस्ट कारण आपली गैरसमज की आपण कॉम्पिटिशन आणि मार्केट फोर्सेस शेतीचे प्रोसेसिंगमध्ये आणले तर त्याच्यातून जे फायदा होणार आहे तो फायदा ऑलरेडी एअरलाईन्समध्ये झालेला आहे. तुम्हालाही माहीत आहे, आपलं सर्वांचं वय एकसारखं आहे. 70मध्ये आपण एकच एअरलाईन एअर इंडियामध्ये जात होतो. आज जेव्हा एअरलाईन्सची स्पर्धा झाली तर तिकीटची किमती कमी झाले, सर्व्हिसेस वाढले आणि त्याच्यातून कोणी श्रीमंत लोक श्रीमंत नाही झाले, गरीब लोक वर आले आणि त्यांना त्यांचा लेवल वाढला. तर ही जी चुकीची, मी ह्यावर जास्त लक्ष देतो आहे की आता आमची चर्चा झाली होती की चांगले
उद्देशाने आपण खूप चुका करतो. वाईट उद्देशाने चुका करण्यात काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला माहीत आहे की त्याला आपल्याला पकडून त्याला दंड शिक्षा करता येते. आपले सर्व जे धोरणं चांगले आहेत ते चुकीचे परिणाम आज देत आहेत. म्हणून पूर्णपणे आपण विचार नाही केला त्याला, एंड टू एंड. सुरुवातीला फक्त विचार केला. नेक्स्ट, हाऊ मच टाइम डू वी कॅन टेक? दुसरा एक खूप महत्त्वाचा विषयावर मी येतोय की महाराष्ट्राची स्थिती. तर एक कृषीवर आलो आपण, दुसरा आहे महाराष्ट्र पंजाबच्या नंतर सेकंड हायेस्ट पर कॅपिटा इन्कम आहे आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सर्वात जास्त आहे. गुजरात असो, तामिळनाडू, कुणी काय जरी म्हणू, तर महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सर्वात पुढे आहे आणि आज आहे आणि पुढेही राहणार, त्याच्यामध्ये कुठली स्पर्धा नाही. दुसरा, 30 ते 40% जे विदेशी गुंतवणूक येत आहे ते महाराष्ट्रातच येत आहे. हे चांगली गोष्ट. आता इथेच चांगली गोष्ट संपते आपली. या आकडेवारीवरून आपण जर बघाल तर जो शेवटचा आहे का, कदाचित ह्याच्यावर येत नाही, शेवटचे ह्याच्यावर फक्त 5 जिल्हे जे आहेत, मुंबई, ठाणे, पुणे, हे जिल्हे 54% आपले राज्याचा GDP तयार करतात. आणि बाकी सगळे जिल्हे आपण ज्यातून आलो, यवतमाळ, चंद्रपूर, ते सगळे मिळून बाकीचे 46%. आणि त्याच्यातही इथले जे जिल्हे आहेत हे फक्त 20%पेक्षा कमी देतात, यवतमाळ, अमरावती, नांदेड. तर आपला जो उत्पादन आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, तो एका बाजूला कॉन्सन्ट्रेटेड आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याला जर विकास आपल्याला करायचा असेल तर प्रत्येक जिल्ह्यात निहाय विकासाचा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे एक चुकलं आपला, की जर शुगर केन फार्मिंगमुळे आपल्याला सांगली, कोल्हापूर, सातारा हे जिल्हे खूप पुढे आलेत कोऑपरेशनमुळे, तर त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जिल्ह्यात फक्त शुगर केन फार्मिंग आणि कोऑपरेटिव्ह आपण उभे केले पाहिजे, कारण तिथला जो नॅचरल रिसोर्स आहे त्याच्यावर आधारित आपण लाईव्हलीहूड केली पाहिजे. हे आता नवीन आपण पॉलिसी करतोय. प्रत्येक जिल्ह्याचं जे वैशिष्ट्य आहे, जॉग्राफिक रिसोर्सेस आहेत, लोकांची जी स्किल सेट आहे, जे त्यांची परंपरा आहे, त्याला लिव्हरेज केलं पाहिजे. ह्याच्या मागचा तो मोठा धडा आहे. हे आम्ही प्रोजेक्ट सुरू केलेला आहे महास्ट्राईड म्हणून, आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना मी आमंत्रित करतो जॉईन व्हायला. की हा प्रोजेक्ट असा आहे की वर्ल्ड बँक सपोर्टेड आहे. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, त्याची GDP वाढ करण्याकरता आम्ही एफर्ट्स घेत आहोत. प्रत्येक जिल्ह्याला एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग युनिट आपण स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था, नॉलेज इन्स्टिट्यूशन्स, अफामसारखे संस्थांचा आपण मदत घेत आहोत. आणि ह्याचं काम आहे एव्हिडन्स बेस्ड प्लॅनिंग, म्हणजे आकडेवारीवर आधारित. फक्त आपल्या मनात आला की इथे एक मोठा डॅम बांधून टाकायचा म्हणजे डॅममुळे विकास होईल असं नाही, तर एव्हिडन्स बेस्ड करण्यासाठी. तर ह्या प्रोजेक्ट दुसरा महत्त्वाचा आहे. आता मी माझ्या दुसऱ्या विषयावर येतो. एक पहिल्या विषयावर आपण चर्चा केली की फक्त कृषीचं उत्पादन वाढवणे हा नाही आहे, कृषीची व्हॅल्यू ॲडेड चेन वाढवली पाहिजे, तरच शेतकरीचा उदरनिर्वाह आणि त्याचं उत्पन्न वाढू शकतो. आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड चेन करण्याकरता फक्त स्वयंसेवी संस्था आपण काम केलं तर ते पुरेसा नाही आहे. त्याच्यात मोठे कॉर्पोरेट्सला इन्व्हॉल्व करणं आवश्यक आहे आणि ते तयार आहेत इन्व्हॉल्व व्हायला. आणि मला आनंद झाला की अफाम हा 3 पार्टी प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था तर आहेतच, शासनचे प्रतिनिधी आहेत, परंतु आपण कॉर्पोरेट्सलाही इन्व्हॉल्व केला. त्यांचा खूप मोठा भूमिका आहे त्या पहिले प्रश्नाला सोडवायला. आजपर्यंत आपण कॉर्पोरेट्सला आणलंच नाही. हे जे शेतकरीची पिळवणूक होते ते कॉर्पोरेट्स करत नाही आहे, पहिला समजून घ्या. जिथे जिथे कॉर्पोरेट्स आलेले आहेत त्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. कर्नाटकचं उदाहरण आहे आणि आपल्या राज्यामध्ये शुगर केनचा वाद आहे. शुगर केनमध्ये ऊसाची किमती वाढले म्हणून ऊस शेतकरी श्रीमंत झाला असं नाही आहे. ऊसची फॅक्टरी झालेत आणि फॅक्टरीमध्ये प्रोसेसिंग झाला, त्याचा फायदा शेतकरीला मिळाला. तर ही चेन आपल्याला बाकी सगळे क्रॉप्समध्ये तयार करायला पाहिजे. आणि त्याच्यात कॉर्पोरेट्स आणि स्वयंसेवी संस्था यांनी जर काम केलं तर ऑइल सीड्स, आणि ऑइल सीड प्रोसेसिंग आणि फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन्स, जे छोटे कंपनी आहेत शेतकरींचे, यांना आपण बळ दिलं पाहिजे. हा पहिला धडा आपला. सेकंड लेसन आहे जो आपल्यासाठी मला असं वाटतं खूप आनंददायी आहे. ह्याच्यातली जी छोटी लाईन आहे खाली ते आपण वाचू शकतो की अप टू 2020
1900 तर 2020 ही जी दशक नाही सेंचुरी होती, या सेंचुरीमध्ये आपण BA झालो, BE झालो, MA झालो, MCOM झालो, MBA झालो, तर आपली एम्प्लॉयमेंट वाढते, आपला पगार वाढतो. आणि जो मुलगा बी झाला तो बेरोजगार राहण्याची शक्यता कमी आहे. आपल्या सर्वांचे आपल्या वडिलांनी शिकवलेलं आहे, बरोबर आहे. आता जेव्हा टेक्नॉलॉजी बदलत आहे तर ह्याच्यात सुद्धा दुसरा मोठा विरोधाभास होत आहे. दरवर्षी 0.69% BE, MCOM, MBAची रोजगारची संख्या कमी होत आहे. आणि कुणाची वाढते? हाताने काम करणाऱ्या लोकांची. त्यांची एम्प्लॉयबिलिटी आणि त्यांची पर कॅपिटा इन्कम वाढत आहे. तो दुसऱ्या साईडला हे कारण AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी कॉग्निटिव्ह जॉब्स कॉग्निटिव्ह जॉब्स म्हणजे आपण जे फक्त विचार करून शानपणा दुसऱ्यांना दाखवणे या प्रकारचा जो काम होता तो कामाला आता AIनी ऑलरेडी टेक ओव्हर केलेला आहे आणि अजून जास्त टेक ओव्हर करणार आहेत. आणि आज जे आपण करतो त्याची कल्पनाही नाही, कारण आता आपण AI कन्व्हेन्शनल कम्प्युटर्सनी करतोय. आपले जे कम्प्युटर्स आहेत ना, कुणी तुमच्यापैकी कोणी फिजिक्स शिकलात? फिजिक्स किंवा गणित? हात फक्त वर करा. तर फिजिक्समध्ये आपल्याला माहीत असेल की कम्प्युटर्स जे आपण चालवतो पूर्ण इतकी मोठी लँग्वेज आपण लिहितो तो 0 आणि 1 वर लिहितो, फक्त ह्या बायनरी कोडमध्ये, बरोबर. कारण कुठलाही पार्टिकल प्लस चार्ज असू शकतो किंवा मायनस चार्ज असू शकतो. ह्याचे कॉम्बिनेशनमध्ये आपली कम्प्युटरची लँग्वेज लिहिली जाते आणि ते कम्प्युटर एवढे फास्ट झालेत. आता क्वांटम कम्प्युटर अशी यंत्रणा आहे किंवा सर्च आहे की 0 आणि 1चे मध्ये इन्फायनाईट स्टेट्स आहेत. 0 म्हणजे जो चार्ज नाही आणि 1 म्हणजे चार्ज आहे किंवा प्लस चार्ज आणि मायनस चार्ज असं आपण समजू शकतो. हे दोनच दशा आहेत. ह्या दोन दशामध्ये इन्फायनाईट दशा आहेत प्रॉबेबिलिटीप्रमाणे क्वांटम फिजिक्समध्ये आहेत. आणि क्वांटम कम्प्युटरची लँग्वेज या सगळे एक बिटमध्ये इतके मिलियन प्रकारचे कॉम्बिनेशन्स करू शकतो. तर त्याची जे लँग्वेज आहे त्या आधारी आजचे जे कम्प्युटरमध्ये पूर्ण दुनियामध्ये किंवा सृष्टीमध्ये किती डार्क मॅटर आहे तो कम्प्युटर आज काढू शकत नाही. त्याला 1000 वर्ष लागतील. तो काही मिनिटात काढू शकतो. त्याहीपेक्षा जास्त आपल्याला डेली लाईफमध्ये समजायचा असेल, तुमचा जो पासवर्ड आहे आपले बँकेचा किंवा कुणाचाही गव्हर्नमेंटचा सायबर सिक्युरिटीचा पासवर्ड आहे, कम्प्युटर 20 वर्ष 25 वर्ष कॉम्बिनेशन चालवलं तर करेक्ट पासवर्डवर पोचू शकतो. क्वांटम कम्प्युटर 4 मिनिटात कुणाचाही पासवर्ड तोडू शकतात, कारण त्याला कम्प्युटिंग स्पीड आहे तो इन्फायनाईट आहे. आणि त्या इन्फायनाईट स्पीडवर जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार होईल तेव्हा आपण विचार करू शकतो की आपल्या ह्याचा काय रोल राहणार आहे. म्हणून जो दुसरा ग्राफ आहे त्याच्यामध्ये जो वीट भिंतीमध्ये टाकतो, जो सिरॅमिक टाईल जमिनीवर लावतो, जो वयस्कर माणसाला बघतो, ह्या प्रकारचे जे कौशल्य आहेत त्या कौशल्यांच्या रोजगारची संधी आणि त्याची आमदनी किंवा इन्कम हे वाढणार आहे. तर आपण जेव्हा लाईव्हलीहूडमध्ये काम करतो तर जास्तीत जास्त आता फिजिकल स्किल्सवर आपण लक्ष दिलं पाहिजे अँड नॉट ऑन इंटेलेक्च्युअल कपॅसिटी. कारण इंटेलेक्च्युअल कपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणावर AI तयार करतो आहे. आणि आज जरी नाही झाला असेल तर तुम्ही फक्त फ्युचरमध्ये बघा 5 वर्ष 10 वर्षात काय होतं. आणि हे सगळे जे मुलं आहेत आज 10वी पास 11वी पास, त्यांना आपण जर म्हणू की तुम्ही BE कम्प्युटर्स करा आणि हे करणार तर ते जॉबलेस राहतील. परंतु स्किलिंग, कन्स्ट्रक्शन, केअर खूप खूप आहे. ह्यामध्ये इन्फायनाईट रिक्वायरमेंट्स आहेत. नेक्स्ट हे मी बोललो हा विषयावर. नंतर आता आम्ही फक्त VSTFवर येतो की VSTFनी त्या उदाहरण बघून जे गावं सर्वात मागे आहेत पाणी पुरवठ्यामध्ये आणि जिथे कुठलाही राज्य जे सर्वात पुढे आहे, जसं आता हे पूर्वीच्या आकडेवारी आहे, केरळामध्ये 98% गावांमध्ये कुटुंबांना पाणीचा ॲक्सेस आहे, सेफ ड्रिंकिंग. आपल्याकडे त्यावेळी 83%च फक्त होता. तर सगळे गावांना या निकषाचे मध्ये पूर्णपणे पोचवणे हा विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन दिलीप बायस इथे आहेत त्या पद्धतीने आपण हे सुरू केला. पण
आपल्याला एक प्रॉब्लेम जे आज सर्वांच्या समोर आहे की जे टोटल CSR आहे भारताचा त्यापैकी 6,000 कोटी हा पहिला ग्राफ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये येतो, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात येतो कारण मोठे मोठे कंपनी महाराष्ट्रात आहे. परंतु दुःखदायी गोष्ट अशी आहे की मुंबई, पुणे, ठाणे, रायगड यामध्ये फक्त सगळं CSR खर्च केला जातो आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये हार्डली 909 कोटी. याचा उदाहरण असं आहे की सगळे GPDP, आपण GPDPवर काम करत असू, ग्रामपंचायत प्लॅन्स, तर सगळे DPDP मागच्या वर्षीचे ॲग्रिगेट जर केले आपण आणि त्याला शासनाकडून फायनान्स कमिशनकडून जे पैसा मिळतो तो बाजूला काढला तर त्याचा गॅप 3,000 कोटीचा आहे. जे 3,000 कोटीपेक्षा जास्त CSRमध्ये पैसा येतो, फक्त तो त्या GPDPसाठी जात नाही, तो जातो शहरामध्ये गार्डन तयार करण्याकरता, शहरातले प्राथमिक शाळांचे भिंती चांगले करण्याकरता. तर तो एक प्रायोरिटायझेशन करण्यामध्ये ॲडव्होकसीचा रोल आपला असू शकतो. हे मी त्याच्यातच दाखवलं आहे की आपला जो पहिला मॅप होता की जे जिल्हे मागासलेले आहेत, जिथे GDP कमी आहे, नेमकं त्या जिल्ह्यात CSR जात नाही. जिथे GDP सर्वात जास्त आहे तिथेच आपला CSR पूर्णपणे खर्च होतो. शेवटी आता मी येतो की आपल्याला खूप मोठा याच्यात संधी आहे. हा जे CSRचा स्पेंड आहे आणि फिलॅन्थ्रॉपी म्हणजे फक्त CSR नाही. तो मी सांगत होतो की पहिली गोष्ट तर आपण मोठ्या कंपनीजवर लक्ष देतो, परंतु हे काम फिलॅन्थ्रॉपी फाउंडेशननी मित्राच्या सोबत केलेलं आहे. तर जे छोटे इंडस्ट्रीज आहेत, SMEs आणि मीडियम, ज्यांच्याकडे CSR ऑर्गनायझेशन्स नाही आहेत, ते फक्त पैसे डोनेट करतात, त्यांच्याकडून जवळपास 54%, दोन्ही मिळून 54% CSR येतो. तर त्या CSRला प्रोडक्टिव्हिटी अजून वाढवावी. जसं टाटा ट्रस्ट आहे, टाटा ट्रस्ट इथे आहेत, हां, आणि बाकीचे जे महिंद्राज आहेत, रिलायन्स ट्रस्ट आहेत, ह्या लोकांच्याकडे मोठे CSR, तुमच्यासारखे अफामसारखे मोठे ऑर्गनायझेशन त्यांच्या आत बसलेले आहेत आणि ते त्याचा प्रायोरिटायझेशन करतात, त्यांचे पद्धतीने त्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवतात. पण जे छोटे छोटे ऑर्गनायझेशन ज्यांचा 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी आहे, त्यांच्याकडे ऑर्गनायझेशन्स नाहीत आणि ते काही धोरणात्मक पद्धतीने CSRवर लक्ष देऊ शकत नाही. तर तिथे अफामसारखी संस्था चांगलं काम करू शकते, कारण त्या कंपनीजलाही गरज आहे. असं नाही की त्या कंपनीजलाही चांगलं काम करायचं आहे, पण ते आपले कोर एरियावर फोकस करतात, म्हणजे त्यांची प्रोडक्टिव्हिटी, आणि CSR जस्ट बाय द वे करतात. आणि हा अमाऊंट खूप मोठा आहे, जवळपास 54%. पण ह्याहीपेक्षा मोठा हा थर्ड भाग आहे. हे आहे चॅरिटी ऑर्गनायझेशन्स आणि ट्रस्ट्स. तर हे जे ट्रस्ट्स आहेत, या ट्रस्ट्सवर आपल्याला काम करण्याची खूप आवश्यकता आहे, कारण हे ट्रस्टचा पैसा बरेचशे वेळी खूप मोठ्या प्रमाणावर फक्त अन्नदान देणे किंवा असे प्रकारचे जे फक्त दृश्य पद्धतीने आपल्याला दिसून येतात की हे चांगले काम आहेत, परंतु SDG, सस्टेनेबल डेव्हलप, जे आपण मूलभूत बदल आणि परिवर्तन आणू शकतो, त्या कामावर हे केंद्रित नाही आहे. आणि त्याचं असं कारण नाही आहे की त्यांना तसं करायचं नाही. ॲडव्होकसी आणि त्यांचे सोबत काम करण्याची आवश्यकता आहे. तर हे आम्ही GISचा वेब बेस्ड प्लॅटफॉर्म मित्रा आणि VSTF करतो. आपल्या सर्वांनाही त्याच्यात आम्ही सहभागी करू इच्छितो आणि तो डिस्ट्रिक्ट पोर्टल पण राहणार आहे. त्याच्यात जे CSR स्पेंड आहे, सरकारचा स्पेंड आहे, सरकारचे सोशल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स आहे, कुठल्या गावात कुठल्या ह्याच्यासाठी, ते सगळे एका दृष्टिकोनात आपल्याला दृष्टिक्षेपात दिसून येईल, असं हे डिस्ट्रिक्ट पोर्टल आपण मित्राच्या माध्यमातून तयार करतोय. हे दिसेल. ठीक आहे, मी इथे संपवतो. VSTFमध्ये जे आम्ही आतापर्यंत काम केलं, भरपूर मोठे मोठे ऑर्गनायझेशन्स ह्याच्यात जॉईन झालेत, पण आपण असं बघितलं की लाँग टर्म सस्टेनेबिलिटी नव्हती. ज्यावेळी आपण एक दूत किंवा मुख्यमंत्री फेलो तिथे 3-3 वर्षासाठी ठेवलं, आपले अफाम किंवा असे गावामध्ये ते लोक जॉईन झालेले आहेत नंतर, तर त्या 3 वर्ष त्या गावात भरपूर परिवर्तन झालं. पण वेन वी विड्रू दिस पीपल, तर ते गाव रिलॅप्समध्ये झाले. आम्ही QCIकडून थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन करून घेतला या VSTFच्या गावात. तर त्याच्यात सर्वात महत्त्वाचं आला की देर इज अ फॉलबॅक इन दोज विलेजेस फॉर सर्व्हिस डिलिव्हरी, जिथून आपण CM फेलो जो तिथे रेसिडेंट होता 3 वर्ष, त्याला जेव्हा विड्रॉ झाला. तर ह्याचा आम्ही एक
शेवट ह्याच्यात करतो. ह्याच्यात आम्ही एक सोल्युशन काढलं आहे, त्याच्यातसुद्धा आपला सर्वांचा सहभाग मी करू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये हे कर्मयोगी म्हणून आम्ही बोलतो त्याला, 87,000 ग्रामीण कार्यकर्ता आहेत, कार्यकर्त्यांनी ग्रामीण कर्मचारी आहेत. याच्यात स्वयंसेवक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, कृषी सहाय्यक, नंतर पशुवैद्यकीय सहाय्यक, हे सगळे मिळून 87,000 आहे. तर हे 87,000 लोक, बाहेरचा माणूस येऊन तिथे प्रचार करण्याची आवश्यकता नाही, यांनीच काम केलं पाहिजे. त्यांचे ॲव्हरेज पगार, मी माझ्या बहिणीला एकदा सांगितलं, ती डॉक्टर आहे, एकदा आमच्या गावात आली होती, ती मूर्ती ह्यांना जास्त बोलायला नाही पाहिजे बिचारे काय. म्हटलं नाही, तुम्हाला माहीत नसेल की ANMची पगार किती आहे. 8-10 हजार असेल, म्हणून 40,000 असते पगार. आणि तरीसुद्धा गावात राहत नाही ते. तर ही जे पूर्ण शृंखला आहे, किंवा आपण म्हणू फौज आहे आपली ग्रामीण विकासाची, याला आपण प्रेरणादायक आणि कर्मचारीमधून कर्मयोगी कसं करू शकतो, त्याच्यातला आम्ही उपक्रम सोलापूर जिल्ह्यात आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू केला होता. त्याची हे 2 मिनिटाची फिल्म आहे. आणि तो आता कार्यक्रम कॅबिनेटनी पूर्ण राज्याचे 87,000 कर्मचारींसाठी पुढचे 2 वर्षासाठी मंजूर केलेला आहे, जे आता आपल्याला सुरू करायचं. ते कसं चालतो ते एक मी आज एक किस्सा सुनाते हैं, किस्सा सेवा का, कर्मनिष्ठा का। कारवां शुरू होता है सोलापुर और धाराशिव से, पर इन दोनों जगहों में चमकती मुस्कानें पहले उदास दिखाई देती थी। आमचा हा रस्ता होता वेगवाटेचा, फक्त पाऊलवाट होती. तिथं माल आणायचं म्हटलं तर आम्हाला दुरून आणावं लागायचं. पाणी नसल्यामुळे मी शेतीत काही वेगळं करू शकत नव्हतो. भाव कमी असताना पण मला बाजारामध्ये कलिंगड विकावे लागले. फिर ऐसा क्या हुआ कि परिवर्तन आने लगा? आज आपको बताते हैं भारत सरकार की एक पहल के बारे में, जिसका नाम है मिशन कर्मयोगी। प्रधानमंत्री मोदी जी की दृष्टि। इस मिशन के जरिए सरकारी कर्मचारियों को उनकी सोच, अप्रोच को आधुनिक बनाना है, उनका स्किल सेट सुधारना है, उन्हें कर्मयोगी बनने का अवसर देना है। पीपल सेंट्रिक अप्रोच बढ़ाने, एफिशिएंसी बढ़ाने के लिए सरकार ने मिशन कर्मयोगी की शुरुआत भी की है। प्रत्येक शासकीय कर्मचारी ना योग्य ज्ञान, कौशल्य आणि विचार करण्यामध्ये सेवाभावनाची प्रवृत्ती प्रदान करू शकलो आपण, तर भारताचे 3 कोटी शासकीय कर्मचारी हे कर्मयोगी बनतील। धाराशिव और सोलापुर के कुल 8,000 सरकारी कर्मचारी, जैसे ग्राम सेवक, तलाठी, आरोग्य सेवक, कृषि सहायक, इन सभी को दी गई 5 दिन की मास्टर ट्रेनिंग तथा 2 दिन की सरकारी सेवक ट्रेनिंग। सेवा भाव, सहक्रियता तथा प्रगति पथ पर चलना, साथ ही नई कार्य प्रणाली और टेक्नोलॉजी से दिक्कतों का हल ढूंढने की ट्रेनिंग सभी कर्मचारियों ने प्राप्त की। कर्मचारी बने कर्मयोगी, शासकीय योजनाओं का लाभ पहुंचा घर घर, चिकित्सकीय सेवाएं हुई संभव। म्हणजे काल परवाशी मला कळालं, मी लगेच काल नेऊन सिव्हिल ॲडमिट करून लगेच आज म्हणलं पहिला डोस देऊ सर, तिऱ्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये नेलो, त्यांचं वजन घेतलं, वजनाप्रमाणे त्यांचा डोस 3 गोळ्याचा डोस दिला। काल रिपोर्ट आला की आज आम्हाला लगेच बोलवून नेला, लगेच आज पहिला डोस दिला आम्हाला। दामों के बनने से स्टोरेज कैपेसिटी स्थापित हुई। एखाद्या शेतकऱ्याची समस्या आपण कशी सोडवायची, तो प्रॉब्लेम मध्ये आहे, तर कमी बजेटमध्ये त्यांना कशा प्रकारे आपण मार्गदर्शन करायचं हे मी त्यांना समजावून सांगायचे। तर ह्या कॅरेटमध्ये मी 2-4 दिवस, एकूण 100 कॅरेट माल 3-4 दिवस किमान साठवू शकतो, आणि जेव्हा मार्केटमध्ये भाव येईल त्यावेळेस मी हे माल बाजारामध्ये घेऊन जाऊन केव्हाही विकू शकतो। गांव में सड़कों का पूर्ण निर्माण हुआ। यापूर्वी हा रस्ता नव्हता। शेतकरी आणि आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक, हे सगळे खरे तलाठी ग्रामसेवक आहेत, म्हणजे कंटमक्ती actors नाहीत अध्यक्ष कोणी पण। असतील, त्यांना मी एकत्र घेतलं, शेतकऱ्यांना एकत्र घेतलं, त्यांच्यातील आपापसातील वादविवाद जे होते रस्त्यासंदर्भात आम्ही बसून सॉल्व्ह केले आणि लोकोटा गोळा केला, रस्ता आम्ही पूर्णत्वास नेला। त्यांच्यामुळे आमचे बरेच हालापेष्टा कमी झालेले आहेत। 25% शेतकरी या रस्त्यावरून आता वाटचाल करत आहे। सोलापुर और धाराशिव जिलों में हुए पायलट पर की गई इम्पैक्ट स्टडी से पता चलता है कि नागरिक सेवाओं की डिलीवरी में काफी सुधार हुआ है। इन सकारात्मक परिणामों के आधार पर हमारा उद्देश्य है कि इस कार्यक्रम को 2 जिलों से बढ़ाकर अब महाराष्ट्र के सभी 36 जिलों में लागू किया जाएगा। इस विस्तार में लगभग 80,000 कर्मचारी शामिल होंगे। हर जिले में 3 प्रकार की भूमिकाएं शामिल की जाएंगी।
जिला और ब्लॉक स्तर के अधिकारी, नागरिकों से जुड़े कर्मचारी और सहयोगी स्टाफ। प्रत्येक जिले के लिए एक व्यापक मॉडल तैयार किया गया है, जिसमें शामिल हैं लीडरशिप ओरिएंटेशन प्रोग्राम, जो लोकल लीडरशिप को बदलाव का नेतृत्व करने में सक्षम बनाएगा। सभी कर्मचारियों के लिए 2 दिवसीय क्षमता निर्माण कार्यक्रम, जो सेवा भाव को जागृत करेगा और उन्हें अधिक प्रभावी ढंग से योगदान देने में मदद करेगा। इस कार्यक्रम में अलग अलग विभागों के कर्मचारी मिलकर नागरिकों, किसानों और एसएमई बिजनेस की समस्याएं हल करेंगे। जिले में हुए 300 से अधिक बैठकों से मिली समस्याओं और समाधानों को एक नॉलेज बैंक में संजोया जाएगा और टीम एक डिजिटल ऐप के जरिए राज्य भर से बेस्ट प्रैक्टिस और इनोवेशन को एक्सेस कर सकेंगी और उसमें नई भी जोड़ सकेंगी। यह कार्यक्रम 11 महीने में 3 फेज में लागू किया जाएगा। 36 जिलों में इसे लागू करने की अनुमानित लागत 20 करोड़ रुपए है। ये प्रोग्राम अभी टेस्टिंग मोड में है और परिणाम हमारे सामने हैं। 36 जिलों में आएगी खुशहाली और कर्मयोगियों की लहर। कर्मयोगी बनाएगा विकसित महाराष्ट्र। ठीक आहे. तर हा कार्यक्रम आता आम्हाला लॉन्च करायचा आहे आणि त्याच्यात सरपंचांना पण आम्ही समावेश केलेला आहे.